हॅलो गाईस, वेलकम टू माय चॅनल. मी आणि दीदी निघालो आहे कर्जतला. 2-3 दिवसापासून आमचं चाललं होतं की जायचं, पण ते काय फिक्स होत नव्हतं. मग रात्री अचानक प्लॅन झाला की जाऊया उद्या. मग आम्ही निघालो. इथं आम्ही रिक्षा बुक केली, डायरेक्ट स्टेशनला गेलो. सकाळचे वाजले होते 5:06ची ट्रेन होती आमची. मग टायमिंगवर पोचलो. पैकी सकाळी अजिबात गर्दी नव्हती रस्त्याला. तर रिक्षावाले काकाने एकदम टायमिंगवर आम्हाला पोहोचवलं. आम्ही पोहोचलो पुणे स्टेशनला. इथं दीदींनी पे केलं. ती पे करेपर्यंत मी तिकीट काढलं जाऊन. आणि स्टेशनला ट्रेन लागलेलीच होती. ट्रेन लागलेली पण होती आणि अजिबात गर्दी नव्हती. आम्हाला मस्त जागा भेटली. काही की रिजर्वेशन केलं नव्हतं, अचानक ठरल्यामुळं आम्ही जनरल तिकीट घेतली आणि लेडीज डब्यामध्ये बसलो. म्हणजे लेडीज डबा रिकामीच होता, जास्ती लोक नव्हते, एकदम मोजकेच होते लोक. तर आम्हाला बसायला पण छान जागा भेटली. हे बघा, ट्रेन लागलेलीच आहे आणि सकाळचं वेळ होतं म्हणून गर्दी बिलकुल नव्हती. एकदम शांत होतं, कमी लोक होते खूप. आणि आम्ही दोघीच नाही आहेत, तर इथून आम्ही दोघी निघालो आहे आणि कर्जतला आम्ही चाललो आहे. तर तिथं माझे बाकीचे पण फ्रेंड सोबत येत आहेत. तर आम्ही सगळे एकत्र कर्जतला भेटणार आणि मग पुढं जाणार. जसं की नेहमी सारखं मी माझ्यासोबत आहे आणि काय ना काय चालूच आहे. असं नाही ग मम्मी, स्वतः काय करायचं नाही आणि जे करते त्याच्यामध्ये पण यायचं. छान वाटतं सगळे फ्रेश वाटते. 4ला उठल्यानंतर मग फटाफट आवरलं. 4ला उठले. मग बब्बूचं तर नाही, बब्बूचं जेवण वरच बनवेल, पण वऱ्यासाठी वऱ्याच्या पप्पांसाठी जेवण बनवलं आणि 4:45 वाजेपर्यंत माझं झालं. पण लगेच आम्ही ओला केली आणि स्टेशनला आलो की गाडी लागलेलीच होती. म्हणजे खूप फास्ट आलो आणि सकाळची ट्रॅफिक नव्हती, त्यामुळं मस्त आमचं प्रवास झाला. आणि छान आता ती सुरू झाल्या आणि इथं तोंड बघा. बघू चेहरा दाखव. तुला असं वाटत नाही का तू जास्त बोलते? हा, टाकते. दिसते मिसिंग. वाव, किती सुंदर दिसतंय. मौसी आ चुकी है फाइनली कर्जत. ब्लॉगिंग चालू हो चुकी है. कर्जत में आ चुकी है. फायनली आम्ही पोहोचलो कर्जतला. सगळे भेटलेत. तुम्ही थांबा, मी काढतो सगळ्यांचं. मी ब्लॉग करते हो. फायनली आम्ही पोहोचलो आणि जाओ मैं निकलता हूँ.